फक्त 5 मिनिटात तयार होणारी मस्त जाळीदार, कुरकुरीत आणि अगदी कमीत तेलकट अशी भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मस्त कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता घरगुती दळलेलं किंवा विकतचं कोणतंही पीठ वापरू शकता. पाव चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचे आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. ते 1 चमचा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. अगदी पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडंसं आपण लाल तिखट घालणार आहोत. आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे, त्यामुळे अगदी कमी लाल तिखट इथे मी वापरलेलं आहे. आता त्यानंतर बारीक चिरलेली यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर कांदासुद्धा बारीक चिरून तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपली भजी छान मस्त जाळीदार आणि कुरकुरीत होण्यासाठी हे भजीचं जे बॅटर असतं ना, ते परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. हे जे बॅटर आहे ना, हे थोडंसं आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे. खूप घट्टसर जर आपण हे बॅटर भिजवलं ना, तर मग भजी खाताना घशात अडकल्यासारखं होतं. त्यामुळे अगदी थोडंसं सैलसर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आणि पाणी अगदी थोडं करून घालायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज येतो. अगदी कमीत कमी साहित्यात खूप साधी सिंपल भजी आज आपण इथे तयार करणार आहोत. तर हे बघा, अगदी थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने अगदी छान एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. तर आता बॅटर व्यवस्थित असं आपल्या इथे तयार करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता यानंतर आपल्याला गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी नंतर घालूया. आता बऱ्याच वेळेस भजी बनवताना आपण भरपूर सोडा घालतो. सोडा जास्त झाला की भजी खूप तेलकट होते. त्यामुळे यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम तेल. तर पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा मी यामध्ये गरम तेल घातलेलं आहे. 1 किंवा दीड चमचा तुम्ही तेल घालू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. तेल घातल्यामुळे भजी छान मस्त कुरकुरीत होते, जाळीदार होते आणि सोडा आपल्याला कमी घालावा लागतो. जास्त सोडा घातला तर मग भजी खूप तेलकट बनते. तर त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता सोडा आणि थोडंसं तेल घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतलं. पुन्हा यामध्ये मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि परत याला एकदा चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीचं थोडंसं सैलसर असं आपल्याला हे बॅटर हवं आहे. तरच भजी मस्त छान जाळीदार आणि कुरकुरीत होईल. आता हे जे बॅटर आहे ना, हे अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. लगेच आता आपल्याला भजी बनवायला घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे. अगदी मध्यम गरम हवं आहे आपल्याला तेल आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे. आता भजी तळताना एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, की गॅस खूप फुल करायचा नाही आहे. अगदी मीडियम फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर हाय फ्लेमवर तुम्ही तळून घेतली तर बाहेरून ती पटकन लाल होईल आणि आतमध्ये ती कच्चीच राहील किंवा मग नंतर नरम पडते भजी. तसं न करता अगदी मीडियम फ्लेमवर तळायची आहे, म्हणजे आतपर्यंत भजीसुद्धा व्यवस्थित छान तळल्या जाते आणि बाहेरूनसुद्धा छान तिला एक मस्त कुरकुरीतपणा येतो. आता सर्व साईडने छान एकसारखं हलवत मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण तळून घेऊयात. तर हे बघा, मस्त बदामी रंग येईपर्यंत भजी इथे मी तळून घेतलेली आहे. आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त 5च मिनिटात तयार होणारी जाळीदार कुरकुरीत अशी भजी इथे आपली तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.